प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. For the past few weeks, we have been meditating on the epistle of Peter. आशा परत Hello. शपू. For the past few weeks, we have been meditating on the book of epistle, Peter. मागच्या 2-3 आठवड्यामध्ये आपण पेत्राच्या पत्रावर मनन करीत आहोत. And even today we will continue meditating on these verses. आणि आज देखील आपण पेत्राच्या पत्रामधून काही वचने शिकणार आहोत. We shall turn to 1 Peter, 2nd chapter. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय verses 18 onwards to 20. 20 18 ते 20 वचन. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 18 ते 20. We'll just read out. 1 Peter, 2nd chapter, verse 18 to 20. Servants, be submissive to your masters with all fear, not only to the good and gentle, but also to the harsh. For this is commendable if, because of conscience toward God, one endures grief, suffering wrongfully. For what credit is it if, when you are beaten for your faults, you take it patiently? But when you do good and suffer, if you take it patiently, this is commendable before God. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 18 ते 20 वचन. घरच्या चाकरांनो, तुम्ही आपल्या धनाच्या अधीन असा, जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याही पूर्ण भयाने अधीन असा. कोणी ईश्वर चिंतन करून अन्यायाने आलेली दुःखे सोसतो, तर हा चांगुलपणा आहे. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्यात तुम्ही शांतीने सोसल्यास त्यात काय मोठी कीर्ती. चांगले करीत असूनही दुःख सोसणे व ते शांतीने सोसणे हे देवाला योग्य असे वाटेल. So as we have been meditating on these verses, in the previous Bible study, we have studied upon how to obey to the ordinance of the governors, ordinance of the superiors. Today we will be meditating on the subject servants. आणि याच्या अगोदर आपण मनन करत असताना आपण कशा प्रकारे प्रत्येक व्यवस्थेला आपण प्रभूसाठी अधीन असावं, सरकारी नियम पाळावे, त्यांचं भय बाळगावं, हे पाहत असताना आज आपण या वचनांमध्ये मनन करीत आहोत. So today if we see as we read verses 18 to 20, it is more of how the servant should behave. आणि अशा प्रकारे आता 18 ते 20 वचनामध्ये आपण मनन करत असताना जे सेवाकरी किंवा चाकरी करणाऱ्यांनी कशा प्रकारे वागावं याविषयी आपल्याला लिहिलेलं आहे. When we deeply think about who exactly the servants are, आणि आपण जर खोलवर विचार केला तर या ठिकाणी चाकर कोण आहेत? servants means there are many kinds of servants. In those days when Peter wrote this epistle, he refers servants to all those who were maid servants. आणि अशा प्रकारे आपण चाकर या अर्थाने विचार करत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत चाकरांचे. आणि विशेष करून पेत्र ज्यावेळेस ते पत्र लिहित होता त्यावेळेस विशेष करून जे गुलाम आहेत त्यांच्याविषयी तो लिहित आहे. So when we talk about servants, there were different kinds of people. आणि चाकर या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारचे त्यामध्ये अर्थ आहे. No doubt they were servants to their masters in their households. आणि जे चाकर त्यांच्या घरामध्ये म्हणजे मालकाच्या घरामध्ये राहून सेवा करणारे आहेत. But we see that they were well educated in those days. They were well educated. They were in good positions. There were doctors, teachers, musicians, secretaries, a lot of other good positions they hold. आणि अशा प्रकारे त्या काळामध्ये चांगल्या हुद्द्यावर डॉक्टर, सरकारी अधिकारी किंवा अशा प्रकारच्या मोठ्या हुद्द्यावर ते होते. But all were servants under the masters. Masters were the people who took them into captive. आणि अशा प्रकारच्या मोठ्या पदावर असणारे लोक देखील
ते गुलामीत कोणाच्या ज्यांनी त्यांना बंदिस्त केलेले त्यांच्या गुलामीमध्ये ते होते. Like we see in those days, the Romans, they held captive of this various bond servants. अशा प्रकारे या पत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे त्या काळामध्ये रोमी सरकारचा प्रभुत्व होता, त्यांनी देखील अशा प्रकारचे चाकर त्या ठिकाणी ठेवलेले होते. So these Romans, they used to not work. They felt like if they are great, then they need not work. Every work, every little work should be done by the servants only. आणि रोमी लोकांची पद्धत अशा प्रकारची होती की ते स्वतः कोणतंही काम करत नव्हते, तर प्रत्येक छोटं मोठं जे काय काम असेल ते काम ते चाकरांकडून करून घेत असत. And if we see the lives of these servants, आणि जेव्हा अशा प्रकारच्या चाकरांचं जीवन आम्ही पाहतो, they didn't have any rights त्यांना कोणताही अधिकार नव्हता. in their citizenship. They didn't have any kinds of rights from the governments. आणि त्यांच्या नागरिकत्व रोमी नसल्यामुळे त्यांना सरकारकडून कोणताही अधिकार नव्हता. They were totally in the bondage under their masters. ते संपूर्णपणे त्या मालकांच्या गुलामगिरीमध्ये होते. And whatever the master says, they have to do it. मालक जे काय सांगेल तेच त्यांनी करणं हे त्यांना गरजेचं होतं. And these masters were of different kinds. They were somewhere rude, somewhere good, somewhere cruel. There were different masters. आणि ते ज्या मालकांच्या हाताखाली होते त्यांच्यामध्ये काही चांगले मालक होते, काही क्रूर होते, असे भिन्न स्वभावाचे मालक त्या ठिकाणी होते. But for the servants, they didn't have any rights. असं असताना देखील त्या ठिकाणी त्या चाकरांना कोणतीही अधिकार त्यांना नव्हता. The servants were like just tools. They were not seeing them as a living life. आणि अशा प्रकारे ते फक्त चाकर जे होते ते फक्त वापरावयाचं साधन असं होतं, त्यांच्यामध्ये जिवंतपणाचं कोणतंही लक्षण नव्हतं. And in such a scenario, in such a situation, Christianity came into the world. आणि अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्तीत्व त्यांच्या जीवनामध्ये आलेलं मी पाहतो. And what Christianity message was? ख्रिस्तीची व्याख्या त्यांच्यासाठी काय होती? Christian message was it gave equal rights to each and every human being. आणि ख्रिस्तीची व्याख्या किंवा ख्रिस्तीची शिकवण आहे, मनुष्य कोणत्याही प्रकारचा किंवा कोणत्याही पदावरचा असो, सर्वांना समान हक्क आहे. And while giving this message to the servants, आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा उपदेश पेत्र या ठिकाणी सांगत आहे, always there was a danger of the slaves being rebelling against their masters. आणि अशाच वेळेला त्या काळामध्ये जे गुलाम होते मालकांच्या विरोधात बंडखोरी करण्याच्या देखील स्थितीमध्ये होते. So Peter, when he's writing these verses, he meant to say that we shouldn't live that way. आणि The servants shouldn't live that way. अशा प्रकारची परिस्थिती आलेली असताना अशा ख्रिस्ती चाकरांना पेत्र या ठिकाणी पत्र लिहित आहे. And a Christian, how to live a life as a true servant, being a Christian, that is what he is explaining us about here. आणि अशा प्रकारे जो ख्रिस्ती चाकर आहे त्याने त्याच्या मालकाजवळ कशा प्रकारचं जीवन जगावं याविषयी पेत्राने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. And Peter is urging the slaves to be good slaves to their masters. आणि अशा प्रकारे पेत्र या चाकरांना सांगतो की तुम्ही चांगल्या चाकरासारखे तुम्ही वागा. And while giving this message to the servants, आणि या चाकरांना तो उपदेश करत असताना, suppose in those days, after this Christianity came into their worlds, many slaves initially started becoming Christians. आणि अशा प्रकारे त्या काळामध्ये ख्रिस्ती उपदेश चालू असताना अनेक चाकरांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
And these were the slaves who initially started to convert into Christians. आणि हे चाकर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते परावर्तित होत होते, Because it gave hope to them. कारण त्या ख्रिस्तामध्ये त्यांना आशा होती. Because they were in a hopeless condition. कारण त्यांची परिस्थिती ख्रिस्ताला स्वीकारण्याच्या अगोदर खूप खालच्या स्थितीमध्ये होती. And while this was happening, the servants came into good positions in the churches as well. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे त्या चाकरांना चांगली परिस्थिती निर्माण झाली आणि ते देवाच्या मंडळीमध्ये येऊ लागले. And while being in the Christians, there was always a possibility the Christianity spread in that way that even the few of the masters also were becoming Christians. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये त्या काळामध्ये जे मालक किंवा यजमान होते ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आम्ही पाहतो. So what would happen if say a slave is in a good position in the congregation and the master is just a member? आणि अशा प्रकारे परिस्थिती अशी होती की मंडळीमध्ये जो गुलाम होता किंवा चाकर होता त्या मंडळीमध्ये चांगल्या हुद्द्यावर होता आणि जो मालक किंवा यजमान होता तो मंडळीमध्ये केवळ नाममात्र सभासद होता. So it was always there was a danger that the slave might rebel against the master, taking into consideration that he's in a good position. अशा प्रकारे या चाकराची मंडळीमध्ये चांगल्या पदावर तो असल्या कारणामुळे जो मालक आहे तो नाममात्र असल्यामुळे त्या मालकाच्या विरुद्ध हे चाकर बंडखोरी करतील अशा प्रकारची भीती होती. So Peter is clearly telling them that we shouldn't be rebellious. आणि या ठिकाणी पेत्र अशा प्रकारच्या चाकरांना ज्यांना ख्रिस्तामध्ये सुस्थिती प्राप्त झालेली आहे त्यांनी आपल्या मालकांच्या विरुद्ध कधीही बंडखोरी करू नये असं तो सांगतो. We'll just turn to Ephesians chapter 6 verse 5. आपण इफिसकरांस पत्र त्याचं 6वा अध्याय पाहूया. इफिसकरांस पत्र त्याचं 6 अध्याय 6 chapter verses 5. इफिसकरांस पत्र 6 अध्याय 5 वचनापासून. Bond servants, be obedient to those who are your masters according to the flesh, with fear and trembling, in sincerity of heart, as to Christ. इफिसकरांस पत्र 6 अध्याय 5 वचन. दासांनो, व्यवहाररित्या जे तुमचे धनी आहेत त्यांचा हुकूम तो ख्रिस्ताचा असा समजून भीत व कापत सालस मनाने माना. And further in 6th verse, not with eye service as men pleasures, but as bond servants of Christ, doing the will of God from the heart. 6 वचन. मनुष्यास खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे तो माना. So in Christ's name, we should, the servants should be obedient to their masters. आणि ख्रिस्तामध्ये जे चाकर आहेत त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी धनीचा जो हुकूम तो मानायला पाहिजे. And as it is written in the last part of 6th verse, 6व्या वचनामध्ये शेवटच्या भागामध्ये लिहिलेलं आहे, doing the will of God from the heart. देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या. So we heartfully we should do the will of the masters. By obeying masters, we are obeying to God indirectly. अशा प्रकारे जो चाकर आपल्या धनाची मनापासून सेवा करतो तो काय करतो तर देवाची इच्छा तो पूर्ण करतो. And whenever you are seeing your master, you should not see like we are doing his will, but God's will we are doing. ज्यावेळेस आपण चाकर असताना त्या धनाची सेवा करत असतो त्यावेळेस धनाकडे पाहून सेवा न करता देवाकडे पाहून सेवा करण्यासारखी ती सेवा मी करावी. And as we see the introduction of this servants doing the will of masters, there were 3 things that were established. अशा प्रकारे हा चाकर धनाची सेवा करत असताना त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या इच्छा आम्ही त्या ठिकाणी पाहतो. And Christianity introduced a new relationship between
master and man, master and slave. अशा प्रकारे ख्रिस्ती जीवनामध्ये एक नवीन प्रकारचा नातेसंबंध जो धनी आणि चाकर यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. And Peter is more stressing on you accept the servant as a brother. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो तो चाकर आहे त्याला आपण भावासारखं त्याच्याशी वागावं. And you should behave with your servant as a brother, beloved brother. आपण आपल्या चाकराबरोबर धन्यांसाठी तो सांगतो की बंधूप्रमाणे त्याच्याबरोबर वागावं. And the same thing we see in Philemon chapter 1 verse 16. फिलोमोनाचं पत्र त्याचं 16 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर ते आपण वचन पाहूया. फिलोमोनाचं पत्र त्याच्यामध्ये एकच अध्याय आहे, 16 वचन. 16th verse. No longer as a slave, but more than a slave, a beloved brother, especially to me, but how much more to you, both in the flesh and in the Lord. फिलेमोनाला पत्र त्याच्यामध्ये एकच अध्याय 16 वचन. आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा अधिक म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला विशेष प्रिय आणि तुला तर देह संबंधाने व प्रभू संबंधाने याहून कितीतरी अधिक प्रिय व्हावे. So Philemon should accept honest man as a beloved brother. आणि म्हणून फिलेमोनाने अनेसिमाला प्रिय बंधू म्हणून असं स्वीकारलं पाहिजे. And second thing is, first thing is we should accept our servant as a brother. And second thing is आपण पहिल्या गोष्ट म्हणजे आपण आपल्या जो मालक आहेत त्याने दासाला प्रिय बंधू असं स्वीकारावं. आणि दुसरी गोष्ट, and we should do this only for the will of our Jesus Christ. आणि आपण हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेनेच हे करावं. And Paul says, whatever you do in word or deed, do everything in the name of the Lord Jesus. In Colossians 3rd chapter. आपण Colossians 3rd chapter 17th verse. आणि आपण कलसीकरस पत्र त्याचं 3 अध्याय 17 वचनामध्ये अशा प्रकारे वाचतो, आणि बोलणे किंवा करणे जे काय तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नामाने करा. As he writes, and whatever you do in the word or deed, do all in the name of the Lord Jesus. Giving thanks to God the Father through him. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नामाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्मरण करा. So whatever we are obeying to our masters, it is with a far sighted of looking towards our Father. आणि आपण आमच्या मालकांसाठी जे काय करतो ते सर्व यदा कदाचित आम्ही देवासाठी करतो अशा प्रकारचं आहे. Even when we are doing our jobs, we are being servants to our employers. आणि आपण अशा प्रकारे ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपण आमच्या मालकांसाठी सेवा करत असतो. And we should be obedient to our masters. आपण त्या यजमानांच्या म्हणजे मालकांच्या अधीन असावं. And as we see in Corinthians, first Corinthians 10th chapter, आपण करंथीकरस पहिले पत्र 10वा अध्याय 10th chapter verse 31. वचन 31. Therefore, whether you eat or drink or whatever you do, do all to the glory of God. करंथीकरस पहिले पत्र 10 अध्याय 31 वचन. यास्त तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. So we see that whatever we do, our far-sightedness should be looking at our Father, looking at our Lord Jesus Christ. आपण जे काही करतो ते केवळ देवासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी असतं. Because he has done that, he has shown that when he was there in this world. कारण प्रभू येशूने या जगामध्ये असताना प्रत्यक्ष त्याचं जीवन त्याने आम्हाला दाखवलेलं आहे.
the supreme picture that we can see the scripture through God is the life of Lord Jesus Christ. आणि आम्हाला प्रमुख असं चित्र जे आहे जीवनाच्या विषयी आमच्या देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला दाखवलेलं आहे. Who underwent suffering as a servant of God. तो देवाच्या सेवकाप्रमाणे त्याने दुःख सहन केलं. He was without sin. He was without any blemish. He was spotless. But still, he underwent every suffering being obedient. प्रभू येशू ख्रिस्त तो निर्दोष निष्कलंक, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नसताना देखील त्याने सर्व प्रकारच्या पापांचा अनुभव घेऊन त्याने आमच्यासाठी दुःख सहन केलेलं आहे. And when Peter is saying this verse, he is referring to the same thing. As our Lord Jesus Christ obeyed, we also should be obedient to our masters. आणि या ठिकाणी आम्हाला पेत्राने हेच लिहिलेलं आहे की याच करता तुम्हाला पाचारण केले, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोसले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे. As we read this verse again, servants, be submissive to your masters with all fear, not only to the good and gentle, but also to the harsh. या ठिकाणी पुन्हा एकदा पेत्राचे पहिले पत्र 2 ते 18 वचन, घरच्या चाकरांनो तुम्ही आपल्या धनाच्या अधीन असा, जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे तर जे कठोर त्यांच्याही पूर्ण भयाने अधीन असा. So as the verse stresses on, first is we understood who the servants are. Second, the verse is stressing on be submissive to your masters. Be submissive. पहिलं प्रथम आम्ही पाहिलं की चाकर म्हणजे कोण, आणि आता दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की तुम्ही पूर्ण भयाने अधीन असा. When we talk about submission, it is a position of authority rather than to a person. अशा प्रकारे आम्ही ज्यावेळेस अधीनता पाहतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा हुकूम किंवा अधिकार जो आम्ही मान्य करतो. And more than a person, we are obeying to that position. आणि आपण व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी त्या पदावर ते त्याच्या अधीन असतो. No doubt we would be looking at a person and obeying him, but finally we are obeying the position. आपण त्या व्यक्तीकडे पाहून त्याच्या अधीन होत नाही, परंतु त्याचा जे पद आहे किंवा अधिकार आहे त्याला आम्ही अधीन होतो. And we should understand that even the master that we are serving, he is also acted upon by the will of God. आणि आपण पाहतो की जो अधिकारी आमच्या वर नेमलेला असतो तो देखील देवाच्या इच्छेने नेमलेला असतो. Because we understand that nothing can happen in this world without the will of God. कारण या जगामध्ये ज्या काही गोष्टी होतात किंवा ज्या काही निवडी होतात त्या देवाच्या इच्छेशिवाय कोणतीच निवड होत नाही. And we should understand that by allowing this, God has a bigger purpose for us. आणि आपण या ठिकाणी पाहतो की यामागे देवाचा खूप मोठा उद्देश आमच्यासाठी असतो. Maybe the master is harsh. आणि तो देव आमचा तो या ठिकाणी निर्माण करतात. Maybe the master is gentle, or he might be harsh on us. आणि तो देव आमच्यावर अधिकारी असा आहे. Because the master who is giving us instructions, he might be harsh or gentle. आणि तो अधिकारी जो आम्हाला अधिकार किंवा आम्हाला काम सांगतो तो आमच्यापेक्षा अशा प्रकारे तो महान असतो. But we understand that this is the will of God. परंतु यामागे आम्ही देवाची इच्छा समजून घ्यावी. Because only by the instruction of God, all these things are happening. देवाच्या आज्ञेनुसारच या जगातील सर्व मालक देखील त्याच्या इच्छा पूर्ण करतात. Maybe we would feel bitter while receiving the instructions from our master. आणि अशा प्रकारे ते जरी आमच्या या जगातील मालकांकडून त्या आज्ञा आम्हाला असतील असं आम्हाला वाटत असेल, but if we can see them as acting as God allows, we will become holy. आणि देव अशा प्रकारे त्या आज्ञा पालनाच्या द्वारे आमच्यामध्ये पवित्रता तो पाहत आहे. A very good example is the life of Joseph. आम्ही योसेफाचं एक चांगलं उदाहरण पाहतो.
because he was submissive, even though the brothers were rebellious, but he was submissive, and by being submissive, he was doing the will of God, and by doing that, he was given into a good position by God. अशा प्रकारे योसेफाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं त्याच्या भावांनी त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचं दुष्कर्म केलेलं असताना देखील त्यांनी स्वतःला देवाच्या हाती सोपवण्याद्वारे देवाच्या अधीन होण्याद्वारे नंतर आम्ही पाहतो की योसेफाला देवाने किती महान अशी संधी दिलेली आहे. We'll just read a verse about it in Genesis chapter 50. आपण याविषयी उत्पत्तीचं पुस्तक त्याचं 50 अध्याय वाचूया. 50 verse 20. उत्पत्तीचं पुस्तक 50 अध्याय 20 वचन. उत्पत्ती पहिलं पुस्तक जुन्या करामध्ये 50 अध्याय 20 वचन. 20th verse. But as for you, you meant evil against me, but God meant it for good, in order to bring it about as it is this day, to save many people alive. उत्पत्तीचं पुस्तक 50 अध्याय 20 वचन. तुम्ही माझे वाईट टोचले, पण देवाची योजना बऱ्यासाठीच होती की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहतच आहात. So we are seeing that Joseph is saying, maybe you have instructed me, or you have seen me in a wrongdoing by having evil thoughts, but God had good thoughts, and so he allowed that to happen. या ठिकाणी योसेफ म्हणत आहे की तुम्ही दुष्टपणाच्या योजना माझ्यासाठी केल्या, परंतु देवाने त्यातून मला अशा प्रकारे चांगल्यासाठी माझं केलेलं आहे. So even in our lives, we should understand that even maybe by just looking at the master and looking at the instruction that he gives, we might be feeling bitter, but actually God has some bigger purpose. अशा प्रकारे आमच्या जीवनात देखील आमचा मालक किंवा यजमान आमच्यासाठी ज्या आज्ञा देतो त्या आम्हाला काहीतरी दुष्टपणाच्या किंवा वाईट वाटत असतात, परंतु त्याच्यामध्ये देवाची योजना आमच्या चांगल्यासाठी तो सर्व काही करतो. But maybe you must be thinking, you don't know about my boss, how cruel he is. आणि तुम्ही कदाचित म्हणू शकाल की माझा जो अधिकार आहे तो किती क्रूर आहे तुम्हाला माहित नाही. But God does know about him. परंतु देवाला त्या माझ्या अधिकाराविषयी चांगल्या प्रकारे माहित आहे. And he don't let us go that way. आणि तो अशा प्रकारे त्याच्या विरुद्ध आम्ही जाऊ नये. And he promises us. आणि त्याने आम्हाला वचन दिलेलं आहे. If we see 1 Corinthians chapter 10 again. आपण जर करंथीकरास पहिले पत्र 10 अध्याय पुन्हा पाहिल्यावर, करंथीकरास पहिले पत्र 10 अध्याय 1 Corinthians 10 chapter 13th verse. करंथीकरास पहिले पत्र 10 अध्याय 13 वचन. No temptation has overtaken you except such as is common to man, but God is faithful, who will not allow you to be tempted beyond what you are able, but with the temptation will also make the way of escape, that you may be able to bear it. करंथीकरास पहिले पत्र 10 अध्याय त्याचं 13 वचन. मनुष्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वास पात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. So by this verse we understand that God will not lead us to there that it is unbearable for us. आणि अशा प्रकारे मनुष्य सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तो आम्हावर आणत नाही. Our God is faithful. आमचा देव विश्वास पात्र आहे. And as it is written here, who will not allow you to be tempted beyond what you are able. आणि तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. And we can do this will of God, we can obey our masters only by being submissive to our Lord. अशा प्रकारे आपण या मालकांची जी इच्छा पूर्ण ते केवळ देवाच्या सहाय्यानेच करू शकतो.
And this doesn't come naturally for us आणि हे नैसर्गिकरित्या आमच्यामध्ये येत नाही. because the nature of human being is such that we immediately react. आणि मानवी स्वभाव किंवा आमचा तारणाच्या अगोदरचा स्वभाव तो लगेचच त्या ठिकाणी विरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त होतो. But how are we going to get this supernatural power of being patient? कशा प्रकारे आपण अशा प्रकारच्या म्हणजे या नैसर्गिक शक्तीच्या वरची शक्ती मिळून अशा प्रकारचा धीर आमच्यामध्ये निर्माण होतो? By being submissive to the Spirit of God. आम्ही स्वतःला देवाच्या आत्म्याच्या स्वाधीन केल्यावर हा स्वभाव आमच्यामध्ये येतो. We should allow the Holy Spirit to come into ourselves and work. आणि आम्ही पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये येण्यासाठी अनुमती देतो आणि कार्य करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करतो. And the Holy Spirit will help us to act this way. आणि पवित्र आत्मा अशा प्रकारे करण्यासाठी आमच्यामध्ये कार्यरत होतो. And as we will go back to our study verse. आपण पुन्हा एकदा आमच्या मननाकडे पेत्रच्या पत्राकडे येऊया. So he says, servants, be submissive to your masters with all fear, not only good and gentle, but also to the harsh. या ठिकाणी तुम्ही आपल्या धनाच्या अधीन असा, जे चांगले व सौम्य यांच्याच केवळ नव्हे तर जे कठोर त्यांच्याही पूर्ण भयाने अधीन असा. And so we should be submissive to our masters, and moreover, we believers should submit ourselves to the for the Lord's sake. आणि आपण जे आमच्या मालकांच्या अधीन व्हायला पाहिजे, विशेष करून आमच्या देवासाठी जे विश्वासणार आहेत त्यांनी अधिकरित्या त्यांच्या अधीन असायला पाहिजे. And we see that in the same chapter that we studied previously, the 13th verse. आपण 13 वचनामध्ये अगोदरच मनन केलेलं आहे. Therefore, submit yourselves to every ordinance of man for the Lord's sake, whether to the king as supreme. आपण पेत्रचे पहिले पत्र 2 अध्याय 13 वचन, मनुष्याने स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभू करता अधीन असा, राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या. So we should be submissive. आपण अधीन असायला पाहिजे. And even though maybe the master is punishing us, or maybe he's withholding our wages, he's not paying us properly, but still we should be submissive to our masters. जरी आमचा मालक आमच्या बरोबर कसाही वागला, क्रूरतेने वागला किंवा आमचं वेतन त्याने वेळेवर दिलेलं नाही, आम्हाला त्रास दिला, तरी आम्ही त्याच्या अधीन असायला पाहिजे. And this we should do for the sake of will of God. आणि हे सर्व जे काय करायचं ते आम्ही देवाच्या इच्छेनुसार हे करायचं आहे. So people, when they look at us, they should see the inner deep strength of us. आणि जेव्हा लोक आमच्याकडे पाहतील त्यावेळेस आमच्या जीवनात त्या खोलीकडे ते पाहतील. So through us they should glorify our Father's name. आणि आमच्याद्वारे अशा प्रकारचं जीवन जगण्याद्वारे ते देवाचं गौरव करतील. And as we go further in the 19th verse, for this is commendable if because of conscience toward God one endures grief suffering wrongfully. 19 वचन, कोणी ईश्वर चिंतन करून अन्यायाने आलेले दुःख सोशितो तर हा चांगुलपणा आहे. So as we read in this verse, for this is commendable if because of conscience. या ठिकाणी आपण जे वाचलेलं आहे ते ईश्वर चिंतन करून अन्यायाने आलेले दुःख सोशितो. So when we are doing some wrong things and we are punished for the same, then there is no great thing in that. आपण जर आमच्या चुकींच्या द्वारे काही शिक्षा भोगली किंवा काही दंड मिळाला तर त्याच्यामध्ये आमच्यातलं काही चांगुलपणा नाही. But when we are doing good and when we are not doing any wrongful thing, but still we are undergoing suffering, then that is the submission because of our God. परंतु जर आम्ही चांगले करूनही जर आम्ही दुःख सोसले तर हा चांगुलपणा आहे आणि देवाच्या इच्छेनुसार ते आहे. And maybe you can react to the rights that you have, but
even when your rights are not fulfilled, still if you are submissive, that is being submissive to the will of God. अशा प्रकारे आम्ही आमच्या मध्ये आम्ही अन्यायाने सहन करतो हे माहीत असून देखील जर आम्ही त्याला विरोध करत नसेल तर त्या देवाच्या इच्छेनुसार आम्ही त्याच्या अधीन आहोत. So that is what is explained here. If because of conscience toward God, one endures grief, suffering wrongfully. आणि अशा प्रकारे कोणी ईश्वर चिंतन करून अन्यायाने आलेली दुःखे सोशितो. And the greatest example given to us is the life of Lord Jesus Christ. आणि याच्याविषयी चांगलं उदाहरण म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. Because he, while he was there on this earth, he was absolutely without sinless. आणि या जगामध्ये प्रभू येशू असताना तो खरोखर निर्दोष निष्पाप असा होता. But still he underwent every suffering, every तरी pain. देखील त्याने सर्व प्रकारची दुःखे आमच्यासाठी अनुभवली. So even Jesus Christ is telling us that we should behave like him. आणि प्रभू येशू या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही माझ्यासारखं तुम्ही वागा. We'll turn to the same First Peter 3rd chapter, 14th to 17th verse. आपण त्याचं पेत्राच्या पत्रामध्ये पहिल्या पत्रामध्ये 3रा अध्याय 14 ते 17 वचन आपण वाचणार आहोत. पेत्राचे पहिले पत्र त्याचं 3रा अध्याय 14 ते 17 वचन. But even if you should suffer for righteousness' sake, you are blessed, and do not be afraid of their threats, nor be troubled, but sanctify the Lord God in your hearts, and always be ready to give a defense to everyone who asks you a reason for the hope that is in you, with meekness and fear, having a good conscience that when they defame you as evildoers, those who revile your good conduct in Christ may be ashamed. For it is better, if it is the will of God to suffer for doing good than for doing evil. पेत्राचे पहिलं पत्र 3रा अध्याय 14 ते 17 वचन. आणि जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले तरी तुम्ही धन्य, त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. तर ख्रिस्त प्रभू याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्या प्रत्येक इसमाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडेने द्या, ते सद्भाव धरून द्या, यासाठी की ज्याविषयी तुमची निंदा होते त्याविषयी ख्रिस्तामधील तुमच्या सद्वर्तनावर आळ घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. चांगले करूनही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. So as is saying in that last verse, for it is better if it is the will of God to suffer for doing good than for doing evil. आणि म्हणून या ठिकाणी 17 वचनामध्ये आम्ही वाचतो, चांगले करूनही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. So as our Lord Jesus Christ shown to us while in this world, he suffered for doing good. So it is better to be sufferer for doing good. आणि म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना अशाच प्रकारचं दुःख सहन केलेलं आहे. त्याच प्रकारे आम्ही देखील त्याच्याच प्रमाणे करावं अशी त्याची इच्छा आहे. So again coming back to our verse, आपण पुन्हा एकदा पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्यायामध्ये येऊया. 19th verse, for this is commendable if because of conscience toward God. 19 वचन, कोणी ईश्वर चिंतन करून अन्यायाने आलेली दुःखे सोशितो. So when we talk about what this word conscience means, आपण या ठिकाणी ईश्वर चिंतन करून, so conscience means we are aware of what the will of God is. आणि म्हणून ईश्वर चिंतन म्हणजे आपण देवाची इच्छा काय त्या जाणून, and keeping that in mind we should react. आणि त्या देवाची इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये ठेवून आम्ही त्याप्रमाणे वागणं. So when we are being submissive, when we are being obedient to our masters, we should keep in our mind the will of God.
अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही आमच्या मालकांच्या अधीन असतो, त्यांच्या आज्ञा पाळत असतो, त्यावेळेस आम्ही आमच्या मनामध्ये ईश्वर चिंतन करणं गरजेचं आहे. And just not looking at the person, the master who is. आणि त्यावेळेस आमचा मालक कोण आहे याच्याकडे बघू नये आपण. Because we should understand that God has greater, He has greater plans for us. कारण आम्हाला चांगलं ठाऊक आहे की आमच्याविषयी देवाच्या जवळ चांगल्या योजना आहेत. And we should understand that He expects from us that we be obedient, and through us, the other non-believers see our Father through us. आणि अशा प्रकारे आम्ही जीवन जगत असताना इतर ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही त्यांनी आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला पाहावं. And Peter is explaining that the slave should be willing to suffer such abuse. आणि म्हणून या ठिकाणी जे विश्वासणारे चाकर आहेत त्यांनी अज्ञाने आलेली दुःखे सोसणं गरजेचं आहे. And that we should accept that we are placed in that position as a living testimony of Christ. अशा प्रकारे आम्ही जर जीवन जगलो त्या ठिकाणी आम्ही ख्रिस्तासाठी जिवंत असे साक्षी होतो. And as he says, a disciple is not above his teacher, or a slave above. We'll just turn to Matthew 10th chapter. अशा प्रकारे जे चाकर आहेत त्यांनी धनाच्या वरचढ असू नये याविषयी आम्ही मत्ताचं सुवर्तमान 10वा अध्याय 22 verse. 22 वचन. मत्तय 10 अध्याय 22 वचन. And you will be hated by all for my name's sake, but he who endures to the end will be saved. मत्तय सुवर्तमान 10 अध्याय 22 वचन. माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. So we should understand that when living in this world as believers, we will come across such situations. आणि म्हणूनच ज्यावेळेस आम्ही विश्वासणारे ख्रिस्ती या नात्याने जीवन जगतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परिस्थिती सर्व विरोधी होऊन जाते. But we should endure that. परंतु आम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी विश्वासू राहायला पाहिजे. And our Lord Jesus Christ is the greatest example for us. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी उत्तम असं उदाहरण आहे. Again back to our word. आपण पुन्हा पेत्राच्या पत्रामध्ये येऊया. If we go through verse 20, आपण 20 वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 20 वचन. For what credit is it if when you are beaten for your faults you take it patiently, but when you do good and suffer, if you take it patiently, this is commendable before God. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 20 वचन. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्ही शांतीने सोसल्यास त्यात काय मोठी कीर्ती. चांगले करत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे देवाला योग्य असे वाटेल. So here again is explaining that we should it is always better that we undergo suffering for doing good. आणि आपण या ठिकाणी पुन्हा एकदा वाचतो की चांगले करीत असूनही दुःख भोगणे. And as he says, we should take it patiently. आणि आपण ते शांतीने सोसणे. And we should be patient enough. आपल्या मने शांती असणं गरजेचं आहे. And how this patience comes by having maturity in us. आणि अशा प्रकारची शांती आमच्यामध्ये कशा प्रकारे येते तर आमच्या वाढीमध्ये किंवा आध्यात्मिक वाढीमध्ये ही शांती येते. So how what do you mean by maturity? आणि ती जी वृद्धी ते म्हणजे काय? If you see small children, they are not having patience. आणि आम्ही लहान मुलांच्या बाबतीत पाहतो की त्या लहान मुलांमध्ये अशा प्रकारची सहनशक्ती नसते. They have very less patience. Whatever they ask, they want it immediately. आणि त्यांच्यामध्ये धीर किंवा सहनशक्ती कमी असते आणि त्यांना जे काही ते लवकर हवं असतं. So
patience means that we should have patience, and that comes only through maturity. Once आणि the मग child become adult, then he becomes matured. ज्याप्रमाणे लहान मूल मोठं झाल्यावर त्याला काही धीर किंवा सहनशक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे आमच्यामध्ये देखील अशा प्रकारचं धीर किंवा सहनशक्ती असणं गरजेचं आहे. So we should, even in our Christian life, this patience is a very important characteristic that we should be having. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये अशा प्रकारची सहनशक्ती असणं हे खूप महत्वाची आहे. And only by having patience we can learn more and more truths of God. आणि अशा प्रकारच्या सहनशक्ती असल्यामुळेच देवाच्या अनेक सत्य आपण शिकू शकतो. And truths that will lead us deeper into the life. आणि हे सत्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला खोलवर आणखीन सत्य शिकवतात. We'll just turn to John chapter 15. आपण योहानाचं शुभवर्तमान त्याचं 15वा अध्याय Verse 2. त्याचं 2रं वचन. John chapter 15 verse 2. Every branch in me that does not bear fruit, he takes away. And every branch that bears fruit, he prunes that it may bear more fruit. John chapter 15. योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय Verse 2. Hello, brother. Hello, brother. John chapter 15 verse 2. Every branch in me that does not bear fruit, he takes away, and every branch that bears fruit, he prunes that it may bear more fruit. And if we keep on reading from verse 2 to 8, and we understand that God is the vine and we are the branches of him. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा द्राक्षवेल Hello. Hello. Excuse me, there was some disturbance. काही व्यत्यय आलेला होता, क्षमा करा. Further, if we read verses 7 and 8 in the same John 15 chapter, if you abide in me and my words abide in you, you will ask what you desire and it shall be done for you. By this my Father is glorified, that you bear much fruit, so you will be my disciples. योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय 7 आणि 8 वचन. तुम्ही माझमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काय तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. So whatever we do, we should have in our mind the will of God. आणि आपण जे काय करू ते देवाची इच्छा आमच्यामध्ये असायला पाहिजे. And blessed is the man who perseveres under trial, under troubles. अशा प्रकारचं दुःख, देवाची इच्छेने दुःख सहन करणारा मनुष्य तो धन्य असा आहे. And we should endure them patiently. आणि आपण ते शांतीने ते दुःख सोसावं. And this is the will of God.
ही देवाची इच्छा आहे. And as Peter is teaching us all these things, पेत्र हे सर्व आम्हाला शिकवत असताना we should undergo suffering even when unjustly we are treated. आणि अशा प्रकारे ख्रिस्ती जीवन जगत असताना अशा प्रकारे अन्यायाने आलेली दुःखे आम्हाला सहन करावी लागतात. Then it is worthy of respect before God. आणि हे देवाच्या दृष्टीने योग्य असं आहे. And we shouldn't think about what people are thinking about us. आणि अशा अवस्थेमध्ये या जगातील लोक आम्हाला काय म्हणतील याकडे आम्ही लक्ष द्यायचं नाही. And moreover, he goes on to say that believers are called to suffer. आणि आपण जे आम्हाला प्रभूने निवडलेले आहेत ते कशासाठी निवडलेले आहे? आम्हाला दुःख सहन करण्यासाठी निवडलेले आहे. And why? Because Christ suffered for you. आणि प्रभू येशू ख्रिस्त का आमच्यासाठी त्याने दुःख सहन केलेलं आहे? Because Christ suffered for you. प्रभू येशू ख्रिस्तने आमच्यासाठी दुःख सहन केलेलं आहे. So Jesus Christ set the example. प्रभू येशू ख्रिस्तने आमच्या समोर चांगलं उदाहरण ठेवलेलं आहे. He did not sin against his persecutors. आणि त्याने त्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध त्याने पाप केलेलं नाहीये. And he did not do any wrong thing who deceived them. आणि जे त्याचे निंदा करत होते त्याच्याबरोबर त्यांनी उलट निंदा केलेली नाही. And whoever threatened them, he did not threaten them. दुःख शोषित असतं त्याने कोणाला धमकवले. So he put his trust on God. त्याने अशा अवस्थेमध्ये देवावर विश्वास ठेवलेला आहे. Who is the ultimate perfect judge. आणि तो खरा योग्य असा न्यायाधीश आहे. And what he expects is we should imitate Christ in everything. आणि तो आमच्याकडून काय अपेक्षा करतो? आमच्यामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्तासारखं आचरण आमच्या जीवनामध्ये असावं. Like a artist imitates a drawing. एक चित्रकार एक चित्र काढतो. The same way we should imitate Christ in our lives. आपण देखील ज्याप्रमाणे चित्रकारच्या चित्राच्या बरोबर तसंच चित्र काढतो, आम्ही देखील जसं येशू ख्रिस्त तसंच आमची या जगामध्ये जीवन जगावं. And because Christ suffered, we are to live holy lives. प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख सहन केल्यामुळे आम्ही पवित्र जीवन जगत आहोत. And submitted to the will of God. आणि आपण देवाच्या इच्छेनुसार आम्ही जीवन जगावं. And we should accept to suffer as he did. तर ख्रिस्ताने कशा प्रकारे दुःख सोसलं तसंही आपण ते दुःख सोसावं. And it should be a privilege for us. आणि आमच्यासाठी एक संधी आहे. We'll just read one verse and close. आपण एक वचन वाचून समाप्त करूया. Philippians chapter 1. फिलिप्पियस पत्र त्याचा पहिला अध्याय Chapter 1 verse 29. 29 वचन. फिलिप्पियस पत्र पहिला अध्याय 29 वचन. For to you it has been granted on behalf of Christ, not only to believe in him, but also to suffer for his sake. फिलिप्पियस पत्र पहिला अध्याय 29 वचन. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याचकरता दुःखही सोसावे असा अनुग्रह तुम्हावर झाला. So by doing this, we have a great reward in heaven. अशा प्रकारे जीवन जगण्याच्या द्वारे आम्हाला स्वर्गामध्ये खूप मोठा प्रतिफळ आहे. And while we living in this earth, आपण या जगामध्ये जीवन जगत असताना suffering occupies a key place of a Christian life. आणि दुःख सण आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी हे नेमलेलं आहे. And God uses this suffering to shape us into his likeness. आणि म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये हे दुःख सण देव आम्हाला त्याच्या इच्छेनुसार घडवण्यासाठी त्याचा उपयोग करतो. Let praise be to the God. आणि आपण देवाची स्तुती करूया.
Let Lord bless these few words. आणि देवाने दिलेली ही वचने देव आशीर्वादित करो. थँक्यू.